महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन विषयक दृष्टिकोन पाठ 18 यामध्ये आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत। तर प्रश्न क्रमांक 254 संशोधनाच्या अनुभवप्रेरक प्रतिमांची वैशिष्ट्ये ओळखा। पर्याय क्रमांक 1 संशोधन हे केवळ परिणाम किंवा उत्पादनाशी संबंधित नसून प्रक्रियेशी संबंधित आहे। पर्याय क्रमांक 2 तार्किक सकारात्मकवादी तत्त्वज्ञानावर आधारित जे एकच वस्तुनिष्ठ वास्तव गृहीत धरते। पर्याय क्रमांक 3 ज्याला सहभागी दृष्टिकोन म्हणतात त्याच्याशी संशोधक संबंधित आहे। पर्याय क्रमांक 4 सार्वत्रिक संदर्भयुक्त सामान्यीकरण स्थापित करण्याचा प्रयत्न। खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड फक्त 1 आणि 2। प्रश्न क्रमांक 255 अभ्युपगमच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान खरे नाही। पर्याय क्रमांक अ अभ्युपगम म्हणजे संशोधन समस्या। पर्याय क्रमांक ब अभ्युपगम संकल्पनात्मक असतो। पर्याय क्रमांक अ संशोधन प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा मार्ग अभ्युपगम सुचवतो। पर्याय क्रमांक ड अभ्युपगम हा विधानार्थी असतो। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अभ्युपगम म्हणजे संशोधन समस्या। प्रश्न क्रमांक 256 एका संशोधनात जेव्हा कोणत्याही विशिष्ट सांख्यिकीला स्पष्टता सार्थक घोषित केले जाते तेव्हा खालीलपैकी कोणता निर्णय तर्कसंगत मानला जातो। पर्याय क्रमांक अ शून्य परिकल्पना अस्वीकृत केली जाते। पर्याय क्रमांक ब वैकल्पिक परिकल्पना स्वीकृत केली जाते। पर्याय क्रमांक सी शून्य परिकल्पना स्वीकार केली जाते। पर्याय क्रमांक डी वैकल्पिक परिकल्पना अस्वीकृत केली जाते। पर्याय क्रमांक ए शून्य परिकल्पनेसह वैकल्पिक परिकल्पना ही स्वीकृत केली जाते। खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड फक्त ए आणि बी। प्रश्न क्रमांक 257 औद्योगिक सहल ऐतिहासिक सहल भेट निसर्ग सहल वन सहल इत्यादींद्वारे संकलित केलेली माहिती टिंबटिंब होय। पर्याय क्रमांक अ प्राथमिक माहिती। पर्याय क्रमांक ब दुय्यम माहिती। पर्याय क्रमांक क ऐतिहासिक माहिती। पर्याय क्रमांक ड औद्योगिक माहिती। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ प्राथमिक माहिती। प्रश्न क्रमांक 258 संशोधनाबाबतीत चुकीचे वाक्य कोणते। पर्याय क्रमांक अ क्रियाभिमुख पद्धतीचा उपयोग सामाजिक समस्यांच्या बाबतीत होतो। पर्याय क्रमांक ब व्यावहारिक संशोधनामुळे संशोधन तंत्र व पद्धतीत सुधारणा होते। पर्याय क्रमांक क समाज नियोजन व समाज विकासाच्या योजना आखण्यासाठी केवळ क्रियाभिमुख पद्धतीचा उपयोग होतो। पर्याय क्रमांक ड संशोधनाद्वारे मिळवलेले ज्ञान हे व्यवहार उपयोगी असावे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क समाज नियोजन व समाज विकासाच्या योजना आखण्यासाठी केवळ क्रियाभिमुख पद्धतीचा उपयोग होतो। प्रश्न क्रमांक 259 आदर्श संशोधन आराखड्यामध्ये टिंबटिंब यांचा समावेश होतो। पर्याय क्रमांक अ संशोधनासाठीचे कार्य ठरविणे। पर्याय क्रमांक 2 संशोधनाचे उद्दिष्ट ठरविणे। पर्याय क्रमांक 3 तथ्य संकलनाचा प्रकार ठरविणे। पर्याय क्रमांक 4 संशोधनाचा कालावधी ठरवणे। पर्याय क्रमांक 5 अंतिम निष्कर्ष काढणे। पर्याय क्रमांक 6 माहिती विश्लेषणाची पद्धत स्पष्ट करणे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड। प्रश्न क्रमांक 260 इतरांनी केलेल्या संशोधन कार्याचे सारांश कथन आणि मूल्यमापन असणाऱ्या लेखाला काय म्हणतात। पर्याय क्रमांक अ पाहणी। पर्याय क्रमांक ब निबंध। पर्याय क्रमांक क परीक्षण। पर्याय क्रमांक ड अहवाल। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब निबंध। प्रश्न क्रमांक 261 खालील दोन विधाने दिली आहेत एकाला प्रतिपादन ए व दुसऱ्याला कारण आर म्हटले आहे। प्रतिपादन ए संशोधन प्रबंधासाठी विहित स्वरूप व संदर्भ शैलीचे पालन केले पाहिजे। कारण आर हे संशोधन नैतिकतेचे पालन सुनिश्चित करते। वरील विधानांच्या प्रकाशामध्ये खालील दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही। प्रश्न क्रमांक 262 संशोधन प्रक्रियेत खालील पायऱ्या योग्य क्रमाने द्या। पर्याय क्रमांक अ सामग्री विश्लेषण। पर्याय क्रमांक ब साधनांची निवड। पर्याय क्रमांक सी संशोधन समस्या निश्चित करणे। पर्याय क्रमांक डी सामग्री संकलन। पर्याय क्रमांक ई न्यायाधर्शाची निवड। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब।
प्रश्न क्रमांक 263. एखाद्या घटनेच्या मूळ कारणांचा शोध घेणे हा उद्देश टिंबटिंब संशोधनामध्ये असतो. पर्याय क्रमांक अ वर्णनात्मक, पर्याय क्रमांक ब निदानात्मक, पर्याय क्रमांक क अनविश्लेषणात्मक, पर्याय क्रमांक ड प्रयोगात्मक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क अनविश्लेषणात्मक. प्रश्न क्रमांक 264. एका महाविद्यालयाने आपल्या संशोधकांना समाजशास्त्रासाठी सांख्यिकी पॅकेजच्या प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रशिक्षित करण्यासाठी टिंबटिंब आयोजन केले पाहिजे. पर्याय क्रमांक अ संमेलन, पर्याय क्रमांक ब कार्यशाळा, पर्याय क्रमांक क चर्चासत्र, पर्याय क्रमांक ड व्याख्यान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कार्यशाळा. प्रश्न क्रमांक 265. उंदराच्या पिल्लांना 2 समूहामध्ये अनियमितपणे विभाजन करण्यात आले. प्रथम समूहाला ब जीवनसत्वाचे इंजेक्शन देण्यात आले. द्वितीय समूहाला ब जीवनसत्वाचे इंजेक्शन देण्यात आले नाही. दोन्ही समूहाच्या वाढीची तुलना करण्यात आली. पुढीलपैकी हे कशाचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक निदानीय अभ्यास, पर्याय क्रमांक ब शास्त्रीय प्रयोग, पर्याय क्रमांक क प्रयोगशाळेतील प्रयोग, पर्याय क्रमांक ड अप्रायोगिक अभ्यास. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क प्रयोगशाळेतील प्रयोग. प्रश्न क्रमांक 266. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय क्रमांक अ संशोधनाचा उद्देश प्रश्नाच्या स्वरूपात असू शकतो. पर्याय क्रमांक ब संशोधनाचा उद्देश विधानाच्या स्वरूपात असू शकतो. पर्याय क्रमांक क संशोधनाचा उद्देश प्रबंधाच्या प्रथम अध्यायात वर्णन केलेला असतो. पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 267. खालीलपैकी कोणता कृतीसंच हा एका कृती संशोधन टप्प्याचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करतो? पर्याय क्रमांक अ परावर्तन करणे, कृती करणे, नियोजन व निरीक्षण. पर्याय क्रमांक ब नियोजन, कृती, निरीक्षण व परावर्तन. पर्याय क्रमांक क निरीक्षण, नियोजन, परावर्तन व कृती. पर्याय क्रमांक ड कृती, नियोजन, निरीक्षण व परावर्तन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब नियोजन, कृती, निरीक्षण व परावर्तन. प्रश्न क्रमांक 268. उच्च शिक्षणातील संशोधनासंदर्भात प्रमुख समस्या म्हणजे? पर्याय क्रमांक अ ते फार खर्चिक असते. पर्याय क्रमांक ब ते पद्धतशीररित्या केलेले नसते. पर्याय क्रमांक क त्यामुळे शिक्षकांवर अधिक भार पडतो. पर्याय क्रमांक ड त्यांचा अध्यापन गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयोग केला जात नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ते फार खर्चिक असते. प्रश्न क्रमांक 269. तथ्य निरीक्षणाशी संबंधित बाबींचे स्पष्टीकरण टिंबटिंबमध्ये असते. पर्याय क्रमांक अ निरीक्षण आराखडा, पर्याय क्रमांक ब कार्यान्वित आराखडा, पर्याय क्रमांक क नमुना चाचणी आराखडा, पर्याय क्रमांक ड संख्याशास्त्रीय आराखडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक निरीक्षण आराखडा.